नमस्ते, माझं नाव प्रतीक्षा वासुदेव पावसे. माझं सेंटर बाबुळगाव इथे आहे. अकोल्यावरून 8 किलोमीटर वरती येतो. माझ्याकडे सुद्धा 2 सेंटर आहेत. एक मेन सेंटर बाबुळगावला आहे आणि जे एक्सटेन्शन घेतलेलं आहे ते वासुंडाला आहे. सोबतच मी ऑनलाईन पण क्लास प्रोव्हाइड करते. ओके. तर जीचॅम सोबत जोडण्याचा विचार तुमच्या मनामध्ये कुठून आला मॅडम? जीचॅम हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे. याचा एक उद्देश हा होता की आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना पण शहरी भागातल्या मुलांप्रमाणे शिक्षण भेटलं पाहिजे, हा एक मेन उद्देश होता. सोबतच अबॅकस ही एक खूप जुनी संस्कृती आहे, तर ती आपल्या मुलांना प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचणे, त्याची ओळख होणे हे पण खूप महत्वाचं आहे. त्यामुळे एक उद्देश होता की प्रत्येक मुलांना हे भेटलं पाहिजे. जीचॅम सोबत जोडल्यानंतर लाईफ मध्ये काय चेंजेस आले मॅडम? जीचॅम सोबत जोडल्यानंतर खूप चेंजेस आले. आधी असं होतं की कोणीच आपल्या ओळखत नव्हतं. एक जीचॅम सोबत जोडल्यानंतर एक टीचर म्हणून ऍज एक टीचर म्हणून ओळख झाली, गुड पर्सन म्हणून एक ओळख झाली. प्रत्येक जण आपल्याला ओळखतो, सोबत रिस्पेक्ट पण थोडी मिळते. हा एक खूप छान अनुभव आलेला आहे. तर आता जीचॅम सोबत हे कितवा कॉम्पिटिशन आहे मॅडम? सेकंड. एक स्टेटचं झालंय आणि एक नॅशनलचं. तर अनुभव काय होता कॉम्पिटिशनचा? अनुभव तर खूप छान होते. फर्स्ट टाइमला तर मुलं खूप रडली वगैरे एक्झाम झाल्यानंतर, पण त्यांना नंतर प्राइज वगैरे भेटली. त्यांना अजून एक कॉन्फिडन्स आला. सोबतच आता ते या एक्झामला तर सोबत आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस कशा प्रकारे करून घेतात मुलांकडनं? प्रॅक्टिस डेली मध्ये पण ओव्हरऑल घेते आणि सोबतच वर्षभर आपले स्टेटचे एक्झामची प्रॅक्टिस चालूच असते. जीचॅम कडनं सपोर्ट सिस्टम कशा प्रकारे खूप छान, खूप म्हणजे खूप छान. प्रत्येक एकदम सॉफ्टली प्रत्येक गोष्टीचं का म्हणजे आन्सर त्यांच्याकडे असतो. खूप चांगला सपोर्ट आहे जीचॅमकडून. ओके. यानंतर फ्युचरची प्लॅनिंग काय आहे? इन फ्युचर मध्ये पुण्याला पण शिफ्ट झाल्यानंतर तिथे एक नवीन ब्रांच चालू करायचा विचार आहे आणि ते पण आहेच बाबुळगावला पण. थँक्यू.